नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला विचारले जाणारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, जे की इथून मागे खूप वेळेस विचारण्यात आलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, वायू प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांना भारतात सध्या कोणते निकष लागू आहेत? बेस 2, बेस 3, बेस 4, बेस 6। तर काय चालू आहे मित्रांनो? सध्या बेस 6 लागू आहे। त्यानंतरून महत्वाचा प्रश्न आहे, मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर सध्या मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत मित्रांनो? विवेक फणसाळकर। तर मित्रांनो, याच्यासाठी संलग्न असा दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तो कमेंटमध्ये तुम्ही सर्वांनी सांगायचा आहे की सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? चला पुढील प्रश्न आहे, युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर मित्रांनो, याचं बरोबर आहे उत्तर काय आहे? 46% नत्र असतं युरियामध्ये। पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे सेल्सिअस इतके असते। मित्रांनो, सर्वसामान्य म्हणजे निरोगी माणसाचे शरीराचं तापमान हे 37 डिग्री सेल्सिअस असतं। ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? हा तर मित्रांनो खूप वेळेस विचारण्यात आलेला प्रश्न आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। ग्रामगीता हा ग्रंथ तुकडोजी महाराजांनी लिहिलेला आहे। त्यानंतरून पुढचा प्रश्न आहे, भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? भारतीय जनता, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, सर्वोच्च न्यायालय। तर याचं उत्तर काय आहे? कायदे मंडळ आहे। त्यानंतर प्रश्न आहे, राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? महत्वाचा प्रश्न आहे आणि 5वा प्रश्न आहे। तर मित्रांनो, 238 हे निवडून येतात आणि 12 राष्ट्रपती निवडतात। म्हणजे ते 2-4 क्षेत्रातले असतात, क्रीडा, त्यानंतरून समाजकारण, या त्या क्षेत्रातले ते लोक 12 हे राष्ट्रपती नेमणूक करतात। खालील याचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा। फळा, तो पुल्लिंग आहे। ते झाड, नपुंसकलिंग, तो नकाशा, पुल्लिंग। तर याचं उत्तर काय? याच्यात एकही स्त्रीलिंगी शब्द नाहीये, याचं उत्तर आहे यापैकी नाही। परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा। तर मित्रांनो, कोठे असतो परमेश्वर? सर्वत्र, म्हणजे स्थळदर्शक क्रियाविशेषण वेळ आलेलं आहे, त्याचं उत्तर आहे सर्वत्र। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते? एक उंदीर, अनेक उंदीरच असतं मित्रांनो, त्याचं अनेक वचन पण तेच होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अथवा किंवा ही उभयान्वयी अव्यय काय सूचित करतात? तर मित्रा, याचं उत्तर काय आहे? अथवा किंवा हे काय विकल्प आहे, तुम्ही चहा घेणार की कॉफी, किंवा तुम्ही येणार अथवा तुमचा मुलगा, म्हणजे पर्याय दाखवतोय, म्हणून हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो या वाक्यातील काळ ओळखा। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे रीती वर्तमान काळ। दररोज करण्याची क्रिया सतत दाखवलेली, त्याच्यात रीत दाखवलेली, म्हणून त्याचं उत्तर काय आहे? रीती वर्तमान काळ। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, हा पण प्रश्न खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर मित्रांनो, उपविभागीय दंडाधिकारी हे पोलीस पाटलाची नेमणूक करत असतात। त्यानंतर मित्रांनो, याला संलग्न असा प्रश्न आहे, कोतवालाची नेमणूक कोण करतात? ते कमेंट मध्ये सांगा। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे? तर मित्रांनो, 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत। मूळ संख्या म्हणजे 1 आणि ती संख्या सोडून तिला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, अशी संख्येला काय म्हणतात? मूळ संख्या। चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती बनवायचा ते कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।